Hi friends, today in this video we are going to learn about properties of soil. So let's recall what is meant by soil, how is soil formed. तर soil म्हणजे काय आणि ती कशी तयार होते. Soil means it is a skin of earth. Soil are complex mixture of minerals, water, air, organic matter and countless organisms that are decaying remains of once living things. Soil is capable of supporting plant life and is vital to life on earth. Next, how is soil formed? तर आता soil कशी तयार होते ते आपण पाहणार आहोत. The soil is formed by weathering or disintegration of parent rocks by physical, chemical and biological agents. As a result of this process, large rock pieces are converted into smaller pieces and eventually to soil. तर माती कशी तयार होते? ज्यावेळेस हवामानानुसार किंवा हवामानामुळे जे लार्ज रॉक असतात की मोठे मोठे दगड असतात त्यावर फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल एजंट्सने प्रोसेस होते किंवा प्रक्रिया होते व त्याचे कन्वर्जन लार्ज पीसेसचे कन्वर्जन हे स्मॉलर पीसेसमध्ये होते व आपल्याला सॉइल मिळते. व्हॉट आर द इन्ग्रेडियंट्स ऑफ सॉइल? तर सॉइलमध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक असतात? तर सॉइलमध्ये मिनरल्स, वॉटर, एअर, ऑर्गॅनिक मॅटर, ऑर्गॅनिझम इत्यादी तसेच मायक्रो ऑर्गॅनिझम इत्यादी इन्ग्रेडियंट्स हे सॉइलमध्ये आपल्याला आढळून येतात. नेक्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. कलर इज ॲन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉइल. तर मातीच्या गुणधर्मापैकी कलर हा तिचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. The soil gets its color as a result of several processes. The color of soil near land surface is darker than the color of the lower layers. ज्यावेळेस अनेक प्रक्रियांचा परिणाम होऊन मातीला रंग प्राप्त होतो तेव्हा जमिनीच्या पृष्ठभागाची म्हणजेच मातीची जी रंग जो खालच्या थराचा रंग असतो तो जास्त गडद असतो. Soil may be of different colors such as black, red, copper, yellow, grey. तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माती आढळते. फॉर एक्झाम्पल काळी माती, लाल माती, तांबूस माती, पिवळी माती तसेच ग्रे म्हणजे राखाडी कलरची माती आपल्याला आढळून येते. The colors of soil are useful for its classification. मातीचा जो कलर असतो तो आपल्याला जमिनीचे वर्गीकरण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त पडतो. बिसाइड्स दे आर इनडायरेक्टली युजफुल इन इंडिकेटिंग सेव्हरल प्रॉपर्टीज ऑफ द लँड. तर तसेच जमिनीचे असे अनेक गुणधर्म दाखवण्यात ते मातीचा रंग हा आपल्याला अप्रत्यक्षपणे उपयुक्त ठरतो. In this way, the properties of the soil such as its fertility, drainage of water, capacity to hold water become clear from its color. तर आपल्याला त्या मातीच्या कलरवरून त्या जमिनीची फर्टिलिटी कशी आहे म्हणजे उत्पादकता कशी आहे, त्या जमिनीचं पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होतो की नाही, पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्या जमिनीची कशी आहे ते आपल्याला त्यावरून कळते. The color of the soil depends upon its texture and its organic ingredients as well as chemical ingredients like iron and lime. तर मृदेचा रंग तिच्या टेक्स्चरवर व जैव घटकावर त्याचप्रमाणे केमिकल इन्ग्रेडियंट्स म्हणजेच लोह व चुना यावर डिपेंड असतो. नेक्स्ट, ट्राय दिस. अपॅरेटस म्हणजे साहित्य, 3 measuring cylinders, 3 glass funnels, filter paper, water fine sand, coarse sand, soil from an earthen pot used for growing plants etc. तर आता आपल्याला हा एक्सपेरिमेंट करण्यासाठी अशा प्रकारची 3 मेजरिंग सिलेंडर घ्यायचे आहेत म्हणजे मोजपात्रे, 3 ग्लास फनेल म्हणजे नरसाळे घ्यायचे आहेत 3, फिल्टर पेपर गाळण कागद, वॉटर फाईन सँड वाळू, कोर्स सँड जाडसर माती अँड सॉइल फ्रॉम ॲन अर्थन पॉट युज्ड फॉर ग्रोईंग प्लांट्स म्हणजेच आपण जी माती कुंड्यात ठेवलेली असते झाडं लावण्यासाठी ती एक घ्यायची आहे. प्रोसिजर.
Feed cones of the water filter paper in the 3 glass funnels. इथे आता आपल्याला जे 3 मेजरिंग सिलेंडर आहेत त्यामध्ये ते 3 फनेल्स ठेवायचे आहे व त्यामध्ये फिल्टर पेपर ठेवायचे आहेत शंकूसारख्या आकाराचे करून. फिल द कोन्स विथ इक्वल क्वांटिटीज ऑफ फर्स्ट सँड, बी सँडी सॉइल अँड सी क्ले रिस्पेक्टिवली. तर आता आपल्याला तिन्ही मेजरिंग सिलेंडरमध्ये तिन्ही या सँड, सँडी सॉइल अँड क्ले ह्या 3 माती ठेवायच्या आहेत, टाकायच्या आहेत आणि तिन्ही सारख्या प्रमाणात आपल्याला पाणी टाकायचं आहे. प्लेस द फनेल्स ऑन द मेजरिंग सिलेंडर्स. Pour on test tube of water into each of the funnels and observe how much water is collected in each measuring of cylinder. आणि आता आपल्याला पाहायचं आहे की कोणत्या मेजरिंग सिलेंडरमध्ये किती प्रमाणात पाणी फिल्टर होत आहे. तर इथं दाखवलं आहे आपण ज्यामध्ये सँड ठेवलेले आहे म्हणजे वाळू ठेवलेले आहे त्यामध्ये पाणी हे जास्त प्रमाणात फिल्टर झालेलं आहे, म्हणजे त्या मातीची किंवा वाळूची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही अत्यंत कमी आहे. त्याचप्रमाणे सी मेजरिंग सिलेंडरमध्ये म्हणजे ज्या फनेल्समध्ये आपण चिकन माती क्ले सॉइल ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी अत्यंत कमी प्रमाणात फिल्टर झालेलं आहे, म्हणजे त्या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही अधिक आहे. नेक्स्ट सॉइल टेक्स्चर. आता आपल्याला जमिनीची सुपीकता पाहायची आहे. सॉइल कंटेन्स पार्टिकल्स ऑफ डिफरंट साइजेस. The texture of the soil is determined by the proportion of particles of the various sizes in it. तर जे मातीतील विविध आकारमानांचे पार्टिकल असते त्यावरूनच आपल्याला सॉइल टेक्स्चर ठरवता येते. फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ सॉइल ऑन द बेसिस ऑफ इट्स टेक्स्चर. आता त्या आधारे आपण पुढील प्रकार पाहणार आहोत. फर्स्ट सँडी सॉइल म्हणजेच रेताड माती. The proportion of sand that is large particles is high in sandy soil. तर सँडी सॉइलमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाळूचे कण आढळून येतील. वॉटर ड्रेन्स रॅपिडली थ्रू सँडी सॉइल. इट इज इझी टू प्लग दिस सॉइल. तर अशी मृदा मशागत करण्यासाठी सोपी असते कारण यामध्ये पाण्याचा निचरा हा लवकर होतो. इट इज अ सँडी सॉइल. या मातीचे कण हे अत्यंत मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे यातून पाण्याचा निचरा हा अगदी लवकर होतो, त्यामुळे ही माती आपल्याला मशागत करण्यासाठी सोपी जाते. म्हणजेच नांगरणी करण्यासाठी, कोळपणी करण्यासाठी तसेच खुरपणी वगैरे करण्यासाठी ही माती सोपी जाते. बट इट इज लेस फर्टाईल. पण हिची जी उत्पादन क्षमता ही असते ती अत्यंत कमी असते. This is because the particles of sandy soil are made of the mineral called silicon dioxide. हे जे वाळूचे कण असतात ते सिलिकॉन डायऑक्साईड या खनिजापासून बनलेले असतात. These particles do not dissolve in water and therefore the soil has very little capacity to supply nutrients. हे जे पार्टिकल्स असतात ते पाण्यात डिझॉल्व्ह होत नाहीत व त्याची जी जमिनीला अन्न पुरवण्याची क्षमता असते ती अत्यंत कमी असते. नेक्स्ट स्लीट सॉइल म्हणजेच पोयटा मृदा. दिस पार्टिकल ऑफ स्लीट सॉइल आर ऑफ मिडियम साईज. ह्या सॉइलमधले जे पार्टिकल्स असतात ते मिडियम आकाराचे असतात. सिल्ट सॉइल इज नॉट ॲज प्लबेबल ॲज सँडी सॉइल. हावेवर इट इज मच मोर प्लबेबल दॅन क्ले सॉइल. ही माती असते ती सँडी सॉइलप्रमाणे त्याची मशागत करण्यासाठी सोपी नसते, पण त्या उलट ह्या मातीमध्ये क्ले सॉइल इतकी मशागत करण्यासारखी पण अवघड नसते. दिस सॉइल कंटेन्स अ लार्ज प्रोपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स. ह्या मातीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑर्गॅनिक मटेरियल्स आढळून येतात. इट्स कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रिएंट्स इज मच ग्रेटर. या मातीची जमिनीला अन्न पुरवण्याची क्षमता ही चांगली असते. सिल्ट सॉइल इज ऑल्सो कॉल्ड सेडिमेंटरी सॉइल. याच मातीला आपण गाळाची मृदा असेही म्हणतो. इट इज अ सिल्ट सॉइल. नेक्स्ट क्ले सॉइल म्हणजे चिकन माती. इट इज अ क्ले सॉइल. थर्ड वन
इन दिस सॉइल द प्रपोर्शन ऑफ स्मॉल पार्टिकल्स इज मॅक्झिमम. तर या मातीमध्ये आपल्याला अत्यंत लहान लहान पार्टिकल्स आढळून येतील. द पार्टिकल्स ऑफ क्ले सॉइल फील स्मूथ टू टच. ज्यावेळेस आपण या पार्टिकल्सला टच करतो किंवा स्पर्श करतो तेव्हा ते आपल्याला अत्यंत स्मूथ, मऊ किंवा गुळगुळीत असे लागतात. क्ले सॉइल हॅज अ हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही मोठ्या प्रमाणात असते किंवा अधिक असते. नेक्स्ट, यूज युअर ब्रेन पॉवर. फर्स्ट क्वेश्चन, व्हाय इज डिफिकल्ट टू प्लग क्ले सॉइल? सेकंड, why is it easy to plug sandy soil? Third, what is the water holding capacity of silt soil? Fourth, which soil is suitable for cultivation and why? Next, soil structure. आता आपल्याला मृदेची रचना पाहायची आहे. The structure of soil depends upon the different shapes of the particles. तर जे सॉइलचे स्ट्रक्चर असते ते त्या सॉइलमधील असलेल्या पार्टिकल्सवर डिपेंड असते. सॉइल ऑकर्स इन द फॉर्म ऑफ कॉलमनार, लॅमिनार, ग्रॅन्युलर ॲज वेल ॲज ब्लॉक शेप्ड स्ट्रक्चर. तर आता आपल्याला मृदेचे वेगवेगळे स्ट्रक्चर दिसून येतील. फॉर एक्झाम्पल कॉलमनार, लॅमिनार, ग्रॅन्युलर तसेच ब्लॉक शेप्डसुद्धा त्याचे आकार असतात. इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल स्ट्रक्चर. द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन सॉइल स्ट्रक्चर. जी त्या जमिनीची जी फर्टिलिटी असते ती त्या जमिनीच्या स्ट्रक्चरवर डिपेंड असते. द ॲडव्हांटेजेस ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज. फर्स्ट, रूट्स गेट्स अ सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. जे झाडांची वनस्पतींची मुळे असतात त्यांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. सेकंड, वॉटर ड्रेनेज इज अ गुड. तर पाण्याचा निचरा हा चांगला होतो. देअरफॉर द रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल. त्यामुळे वनस्पतींच्या मुळाची वाढी चांगल्या प्रमाणात होते. नेक्स्ट, युजेस ऑफ सॉइल. इट इज अ सॉइल स्ट्रक्चर लाईक कॉलमनार, लॅमिनार, ग्रॅन्युलर ॲज वेल ॲज ब्लॉक शेप्ड. नेक्स्ट, युजेस ऑफ सॉइल. तर सॉइलचे युजेस पाहणार आहोत आपण. फर्स्ट, प्लांट कन्झर्वेशन, वनस्पती संवर्धन. टू हेल्प्स प्लांट ग्रो, वनस्पतींच्या वाढीसाठी मदत करते. सेकंड, वॉटर कन्झर्वेशन, जल संवर्धन. सॉइल होल्ड्स वॉटर, माती ही पाणी धरून ठेवते. ॲज अ रिझल्ट, बाय मीन्स ऑफ बर्न्स अँड लेक्स वी कॅन गेट वॉटर फॉर यूज थ्रू आउट द इयर. मातीकडे पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते म्हणून आपण ज्यावेळेस शेतामध्ये जी शेततळी पाडतो त्याचं पाणी आपण हवे त्यावेळेस वर्षभर वापरू शकतो. थर्ड, प्लास्टिसिटी. सॉइल कॅन बी गिवन एनी रिक्वायर्ड शेप. आपण मातीला हवा तसा शेप देऊ शकतो. दिस प्रॉपर्टी ऑफ सॉइल इज कॉल्ड प्लास्टिसिटी. त्याच गुणधर्माला आपण त्या सॉइलची प्लास्टिसिटी म्हणजेच अकार्यता असे म्हणतो. Because of its plasticity, we can use it to make articles of variety of shapes. आपण या मातीपासून वेगवेगळ्या प्रकारची वस्तू बनवू शकतो. These articles can be baked to make them hard. ज्यावेळेस आपण या वस्तू बनवतो व त्याला आपण भाजतो त्यावेळेस या वस्तू अधिक कठीण बनतात किंवा टणक बनतात. वॉटर स्टोरेज, अर्थर्न पॉट्स, अर्थर्न लॅम्प्स, आयडल्स, ब्रिक्स इट्सेट्रा आर आर्टिकल्स मेड फ्रॉम सॉइल. तर आपण या मातीपासून वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल दिवे, पंत्या, मूर्त्या, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे आपण या मातीपासून बनवू शकतो. सम युजफुल टाईप्स ऑफ सॉइल. आता मातीचे काही प्रकार आहेत व त्यांचे युजेस. फर्स्ट, चायना क्ले. चायना क्ले म्हणजे त्याला आपण मराठीत चिनी माती असे म्हणतो. इट इज अ व्हाईट इन कलर. तिचा रंग हा पांढरा असतो. इट इज युज्ड टू मेक क्रॉकरी, बाथरूम टाइल्स, टँक्स, लॅबोरेटरी ॲपॅरेट्स, मास्क, जार्स इट्सेट्रा. तर या मातीपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉकरी, कपबशा, भांडी, त्याचप्रमाणे बाथरूम टाइल्स, टँक्स, लॅबोरेटरी ॲपॅरेट, प्रयोगशाळेचे साहित्य आहेत, त्याचप्रमाणे मास्क, जार्स आपण ह्या मातीपासून बनवू शकतो. सेकंड, शॅडो सॉइल.
इट इज व्हाइटिश इन कलर. इट इज यूज्ड फॉर मेकिंग स्टॅच्यू अँड आयडल्स. तर या मातीपासून आपण ही माती पांढऱ्या कलरची असते. यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यू आणि मूर्त्या बनवतो. थर्ड, टेराकोटा सॉइल. दिस सॉइल इज रेड इन कलर. टेराकोटा सॉइल ही रेड कलरची असते. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स अँड पॉट्स यूज्ड फॉर ग्रोईंग प्लांट्स आर मेड फ्रॉम दिस सॉइल. या मातीपासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या तसेच डेकोरेटिव्ह वस्तू आपण या मातीपासून बनवू शकतो. फोर्थ, मुलतानी सॉइल. मुलतानी माती. दिस सॉइल इज यूज्ड इन कॉस्मेटिक्स. या मातीचा उपयोग आपल्याला सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी होतो. ओके. Do you know China clay is an industrial mineral of the type of kaolinite. जे हे चायना क्ले आहे ती कॅओलिनाइट या खनिजापासून बनलेले आहे. इट इज फाउंड इन चायना अँड हेन्स कॉल्ड चायना क्ले. हे आपल्याला चायनामध्ये आढळते म्हणून याला चायना क्ले असे म्हणतात. अपॉन हिटिंग दिस सॉइल ॲक्वायर्स अ ग्लेज अँड हार्डनेस अँड देअरफॉर इज यूज्ड फॉर मेकिंग क्रॉकरी. ज्यावेळेस आपण ह्या वस्तू बनवतो ह्या मातीपासून व त्याला हिट देतो त्यावेळेस या मातीला चकाकी येते व त्या अधिक टणक बनतात. देअरफॉर इज यूज्ड फॉर मेकिंग क्रॉकरी. म्हणून त्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी ही माती वापरली जाते. नेक्स्ट, सॉइल टेस्टिंग. द proportion of the various ingredients of soil can be determined by soil testing. तर आता सॉइल टेस्टिंग म्हणजे जमिनीची जी परीक्षण असते ते आपल्याला इथे आपण पाहणार आहोत. तर जमिनीचं परीक्षण का करायचं, तर जमिनीमध्ये कोणकोणते घटक आहेत ते आपल्याला या सॉइल टेस्टिंगमधून कळतात. ड्युरिंग सॉइल टेस्टिंग द सॉइल इज एक्झामिन्ड फॉर कलर, टेक्स्चर अँड द प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. ज्यावेळेस आपण ही सॉइल टेस्टिंग करतो त्यावेळेस आपल्याला असे लक्षात येते की त्या सॉइलचा कलर कसा आहे, त्याचे टेक्स्चर कसं आहे, सुपीकता कशी आहे, त्याचप्रमाणे ऑर्गॅनिक मॅटर किती आहेत हे आपल्याला या सॉइल टेस्टिंगमधून कळतं. सॉइल इज टेस्टेड टू फाइंड आउट इफ देअर इज अ डेफिशियन्सी ऑफ एनी इन्ग्रेडियंट्स अँड टू डिसाइड व्हॉट मेजर शुड बी टेकन टू रिमूव्ह द डेफिशियन्सी. ज्यावेळेस आपण हे सॉइल टेस्टिंग करतो त्यावेळेस आपल्या असे लक्षात येते की या मातीमध्ये कोणत्या प्रकारची कमतरता आहे व ती कमतरता भरून घेण्यासाठी आपल्याला कोणती उपाययोजना करावी लागेल हे आपल्याला या सॉइल टेस्टिंगमधून लक्षात येते. नेक्स्ट, द सॉइल सॅम्पल कलेक्टेड फॉर टेस्टिंग इज ड्रायड इन अन ओपन स्पेस इन द शेड फॉर 8 to 10 days. इट इज देन सिफ्टेड थ्रू अ सिव. ज्यावेळेस आपण मृदा परीक्षण करतो त्यावेळेस जमा केलेला जो मातीचा नमुना असतो तो आपल्याला 8 ते 10 दिवस मोकळ्या ठिकाणी सुकवायचा आहे. नंतर चाळणीतून चाळून घ्यायचं आहे. टू टेस्ट नेमली द pH and the electrical conductivity test are particularly useful in finding out the characteristics of soil. तर मातीचे आपल्याला गुणधर्म लक्षात येण्यासाठी त्याचा जो सामू असतो आणि विद्युत वाहकता असते या दोन परीक्षणांचा विशेष उपयोग होतो. यू कॅन डिटरमाइन द फर्टिलिटी ऑफ द सॉइल इन युअर फील्ड्स विथ द हेल्प ऑफ डिफरंट टेस्ट. तर आपल्याला आता जमिनीची सॉइल टेस्टिंग करायची असेल तर विविध प्रयोगाच्या आधारे आपण ते आपल्या शेतात करू शकतो व त्यावरून आपण आपल्या जमिनीची सुपीकता ठरवू शकतो. ग्रेट सायंटिस्ट. द डॅनिश सायंटिस्ट सोरेनसन पुट फॉर द कॉन्सेप्ट ऑफ pH बेस्ड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स. तर डेन्मार्कचे जे सायंटिस्ट होते सोरेनसन यांनी कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स यावर pH हा कन्सेप्ट मांडलेला आहे. To determine the pH of soil, a mixture of water and soil in the proportion 1:2 is taken and tested using several indicators. तर हा सामू आपल्याला ठरवण्यासाठी पाणी व माती यांचे 1:2 या प्रमाणात मिश्रण घ्यायचे आहे व विविध दर्शकांच्या सहाय्याने आपण त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. Accordingly, soil may be found to be one of the
following three types. First, acidic soil, pH less than 6.5. Second, neutral soil, pH 6.5 to 7.5. Third, alkaline soil, pH higher than 7.5. Okay. Next, causes of diminished of soil fertility. तर जी सॉइलची सुपीकता आहे ती कमी होण्याची कारणे काय आहेत ते आपण पाहूयात. फर्स्ट, सॉइल pH लेस दॅन 6 और हायर दॅन 8. जो सॉइलचा pH आहे म्हणजे 6 आहे तो 6पेक्षा कमी असणे व 8पेक्षा जास्त असणे. नेक्स्ट, लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, सेंद्रिय घटकांची कमतरता असणे. थर्ड, नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर, पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न होणे. फोर्थ, रिपीटेड कल्टिवेशन ऑफ द सेम क्रॉप, एकच पीक परत परत घेणे. फिफ्थ, कंटिन्युअस यूज ऑफ सलाईन वॉटर, खाऱ्या पाण्याचा जास्त वापर. सिक्स, एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड, त्याचप्रमाणे जे रासायनिक खते आणि कीटकनाशके आहेत त्यांचा अतिप्रमाणात वापर करणे, यामुळे सॉइलची सुपीकता असते ती कमी होत जाते. तर वर्ल्ड सॉइल डे हा कधी असतो? 5 डिसेंबरला वर्ल्ड सॉइल डे असतो. टू मेक्स एफर्ट्स फॉर कॉन्झर्वेशन ऑफ सॉइल. Always remember, soil texture is disturbed if chemical fertilizer are used excessively and that land becomes unsuitable for sowing. जे आपण जे अतिप्रमाणात केमिकल फर्टिलायझर्स किंवा कीटकनाशके वापरतो त्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता असते ती कमी होते व ती जमीन परत आपल्याला पेरणीयोग्य राहत नाही. क्रॉप शूड बी रोटेड इन ऑर्डर टू मेंटेन द फर्टिलिटी ऑफ द लँड. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला पिकांची अलटपालट करावी लागते. फॉर एक्झाम्पल, द फर्टिलिटी ऑफ लँड डिक्रीजेस आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ व्हीट. Hence, leguminous crops like peanut, moong, moth bean, pea, lentil, Bengal gram, soybean should be cultivated to restore the fertility of the soil. ज्यावेळेस आपण गव्हाचे पीक घेतो त्यावेळेस आपल्या जमिनीचा जो कस असतो तो कमी होतो. तो कस भरून काढण्यासाठी आपल्याला त्याच्यानंतर डाळयुक्त पिके घ्यायची आहेत, म्हणजेच वाटाणा, मूग, मटकी, लेंटिल, बेंगल ग्राम म्हणजे तूर, हरभरा अशा प्रकार, सोयाबीन अशा प्रकारची पिके घ्यायची आहेत व जमिनीचा कस आपल्याला भरून काढायचा आहे. ओके, सो हिअर थर्ड चॅप्टर इज completed. नेक्स्ट व्हिडिओ we will started fourth chapter in science. Thank you.